श्री संत चोखोबाराय भव्य पण पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी श्रीराम कथा व कीर्तन महोत्सव असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। पुरुषोत्तम महाराज दरवर्षी या ठिकाणी असे कार्यक्रम करतात आणि आजचा जो कार्यक्रम आहे रामकथेचा तो हरिभक्त परायण श्री गुरुवर्य संजयजी महाराज पाचपोर यांची सेवा चालू आहे आणि त्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज, आमदार मनोजी कायंदे, संजय त्याचबरोबर गणेशजी महाराज उबाड, आणखी एक पाचपोर महाराज आहेत, राधेश्यामजी चांडक, आम्ही सगळे त्यांना भाईजी या नावानेच ओळखतो, आणि संजीवजी माने, सातपुतेजी, पंडितराव देशमुख, रामोकाका शेळके, त्याचबरोबर रामबाबा शेळके माझ्यासोबत आलेले आणि उपस्थित सर्वच बंधू आणि भगिनीनो, मला पुरुषोत्तम महाराजांनी मागच्या वर्षी पण आग्रह केला होता, पण तो काही कारणास्तव मला गेल्या वर्षी येता आलं नाही। पण त्याच्या मागच्या वर्षी मी एक वेळा इथे येऊन गेलो। तसंच चिखली तालुक्याचं बुलढाणा जिल्ह्याचं माझं काही नवीन ओळख नाही। बाई ज्या गावची आहे त्या गावाला सुद्धा मी 1972 साली गेलो डोंगरखेड्याला, कारण तिथे आमच्याकडे दुष्काळ पडला होता आणि इकडं थोडा पाऊस होता विदर्भात, पण तिकडची जनावरं सगळी इकडं आमच्या काही मंडळींनी पाठवायचं ठरवलं होतं आणि मग ती सगळी जनावरं घेऊन आम्ही इकडे या छावण्या टाकल्या होत्या आणि मी तिकडून दर 15 दिवसाला येऊन या छावणीला चक्कर मारून परत जात होतो। त्याच्यात माझे स्वतःचे पण होते, आमच्या सगळ्या स्वयंसेवकाचे होते। पहिली तर मला डोंगर खंडाळ्याला पण काही दिवस आम्ही होतो त्यावेळेला, आणि मग इथे देऊळगाव माईच्या तिथं पण एक मुक्काम आमचा झाला होता। मग चिखली, उंदरी, त्याच्यानंतर पलीकडे धोत्रा नाईक, हे सगळ्या गावात आम्ही फिरत होतो। त्यापासून माझ्या या सगळ्या भागातल्या ओळखी आहेत। त्याच्यानंतर बऱ्याच वेळा या परिसरात येऊन गेलो आहे। पण आजचा जो रामकथेचा कार्यक्रम आहे, आता रामकथा, रामाला किती हजारो वर्ष होऊन गेलीत, हजारो वर्ष रामाला होऊन गेलेत आणि बाहेरच्या देशातल्या लोकांना याचं खूप मोठं आश्चर्य वाटतं। आता एक तिकडे ब्रिटनमधले, म्हणजे आपण त्याला पश्चिमेकडचे लोक म्हणतो, तर असे एक चांगला लेखक आहे मॅक्स मुलर नावाचा, बरेच वर्ष त्याला पण होऊन गेले, आणि त्याने जे लिहिलं ते पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या पुस्तकात छापलं। ते पुस्तक आहे हिंदुस्तानची कहाणी। तर त्यामध्ये ते छापलं। तो मॅक्स मुलर काय म्हणतो, इंग्लंडचा आहे तो, त्याला आपली भाषा येत नाही, काही नाही, पण तो म्हणतो की मला आश्चर्य वाटतं भारतातल्या लोकांचे, कितीतरी हजारो वर्षापूर्वीची 2 पुस्तकं आहे आणि त्या पुस्तकावरचं प्रेम आजही भारतीयाला तसंच प्रेम आहे। ती 2 पुस्तकं म्हणजे एक रामायण आणि दुसरं महाभारत। आता रामायणाचा आणि महाभारताचा देशभरात असा कुठला दिवस जात नाही की ते रामाची कथा चालू नाही, तिथं कुठं महाभारताचं काही चालू नाही, असं कुठं दिसत नाही, सगळीकडे। आणि म्हणून रामावर जे आपलं प्रेम आहे ते याच्यामुळे प्रेम आहे की राम आपल्यासारखा साधा माणूस होता,
दशरथ एक राजा होते आणि त्यामुळे दशरथाचा पुत्र म्हणून प्रभू रामचंद्राला आपण मानतो एवढं नाही, तर त्यांनी जे काही सोचलं आणि जे काही त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि स्वतःचं जीवन तसंच्या तसं त्यांनी व्यतीत केलं, त्यामुळे रामाला प्रभू रामचंद्र एक वचनी मितभाषी आणि अशा प्रकारचं त्यांना संबोधलं जातं. आता प्रभू रामचंद्र जेव्हा लंकेहून परत आले, ती कथा तुम्ही कदाचित ऐकली पण असेल. प्रभू रामचंद्र परत आले आणि परत आले तर आपल्याला सांगतात ते विमानाने आले. पण आमच्याकडचे काही लोक म्हणतात की इतक्या आधीचं कसं काय विमान असेल, कुठं विमान होतं त्यावेळेला काही सांगतात हे लोक. महाराज लोक तर काही बोलत राहतात. आता इतक्या आधी कुठं विमान होतं का? तर ते आहे, असेलच, नक्की असेल, काही असं नसेल, पण हवेत चालणारं हे असणारच आहे. कारण त्यावेळेला आपले लोक काही निर्बुद्ध नव्हते, अतिशय हुशार, अतिशय मेहनती आणि अतिशय पुढचा विचार करणारे असे लोक त्यावेळेला होते. प्रभू रामचंद्र ज्यावेळेला अयोध्येत आले त्यावेळेला ते पहिल्यांदा भरत भेटल्या स्वाभाविकपणे. आणि भरताने बघा, भरताने केवळ रामाच्या सिंहासनावर त्याच्या पादुका ठेवून 14 वर्ष राज्य केलं, पण सिंहासनावर बसलेले नाही. सिंहासनावर ते बसले नाही, त्यांनी प्रभू रामचंद्राच्या पादुका ठेवून राज्य केलं. म्हणजे आज बघा आजची परिस्थिती आणि त्यावेळची परिस्थिती काय आहे हे लक्षात येईल आपल्याला. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्याला प्रभू रामचंद्र आले आणि ते म्हणाले की मला पहिल्यांदा कैकेयी मातेला भेटायचं. आता कैकेयी मातेला भेटलं तर भरत काय म्हणला? भरत म्हणून तिला नाही भेटू, कारण जे भरताची ती सख्खी आई, भरत राजाची ती सख्खी आई. पण भरत म्हणाले की तुम्ही तिला भेटू नका, ती तर वैरिणी आहे, तिने तुम्हाला वनवासात पाठवलं. प्रभू रामचंद्र काय म्हणले? प्रभू रामचंद्र म्हणले, अरे तिने मला वनवासात पाठवलं म्हणूनच माझा मान सन्मान वाढला, म्हणून माझी कीर्ती वाढली. मी जर अयोध्येतच राहिला असतो तर एक राजा म्हणून राहिला असतो आणि एक दिवस संपलो असतो, काही कोणाला घेणं देणं राहिलं नसतं. याच्यातून आपल्याला काय लक्षात येतं की प्रभू रामचंद्रांनी राग धरला नाही. सावत्राईने 14 वर्ष वनवासाला पाठवलं, तरी प्रभू रामचंद्राने राग न धरता परत आल्यावर पहिल्यांदा त्यांचं दर्शन घेतलं त्या कैकेयी मातेचं. का? राग विसरले. एवढे कष्ट झालेत, सीतेचं हरण झालं, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, पण इतकं असून सुद्धा मनात राग नाही. म्हणूनच प्रभू रामचंद्र आहे. म्हणून त्यांना प्रभू रामचंद्र म्हणतात, इतराला कोणी म्हणत नाही. आणि म्हणून असा राग विसरायचं देखील एक मोठं आदर्श रूप त्यांनी आपल्या समोर ठेवलंय. पण आपल्याकडे कुठे काय आहे का? दिसतो गावात? राग विसरलेले लोक दिसतात का गावात? नाही. अरे एखाद्या लग्नाला बोलवलं नाही, लग्न सोडू द्या, बस्ता बांधायला बोलवलं नाही म्हणून लग्नाला जायचं नाही. अरे विसरला असेल बाबा एवढ्या गडबडीत. नवरीच्या बापाच्या डोक्यात अनेक विचार असतात, त्याची सावरासावर करायला त्याला खूप त्याचा वेळ जातो, त्याच्या नाही लक्षात राहिलं एखाद्याला निरोप द्यायचा, पण तरी हा फुगून जातो, हा ताटतो, नाही येत म्हणतो लग्नाला.
वराड थांबलं त्याच्यासाठी भावकीतला म्हणून, तरी नाही लवकर निघत. आता ही काही त्यांना काही शिवीशाप केली का काही त्यांना काही खर्चटलं काहीच नाही, तरी राग. प्रभू रामचंद्राचं हे ऐकून आम्हाला एवढं पण हे केलं पाहिजे की राग विसरलं पाहिजे. जो राग धरतो, जो कायम राग धरतो त्याचं कुठेही भलं होत नाही. जो राग विसरतो त्याचंच भलं होतं, त्यालाच लोक मानतात. आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आपल्याला प्रभू रामचंद्राच्या कथेतून ऐकायला मिळाल्या असतील. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांच्या सगळं म्हणजे कथेमध्ये आपण येतो, वर्षानुवर्ष ऐकतो, तेच ते ऐकतो, तरी आपलं पोट भरत नाही. आपल्याला भूक लागते रामायणाची कथा ऐकायची. रामायणाची कथा ऐकायची भूक लागते. ती यामुळेच लागते की आपल्याला नवं नवं काही मिळतं, त्याच्यापेक्षा ते आपल्याला पुन्हा पुन्हा सांगितलं जातं. आणि म्हणून आपला जे रामावर प्रेम आहे, भक्ती आहे, श्रद्धा आहे, त्यामुळे रामाचं मंदिर पाडलं होतं. बाबर जेव्हा आला इथे त्यावेळेला ते पाडलं गेलं होतं. बाबराच्या माणसाने ते पाडून जिथं रामचंद्र जन्मले तिथे गावकऱ्यांनी एक मंदिर बांधलं होतं, पण ते मंदिर पाडल्या गेलं. तिथं घुमट घातल्या गेले, तिथं नमाज कोणी पडत नव्हतं, ती मस्जिद नव्हती. पण प्रभू रामचंद्राच्या वर भक्ती असलेले, प्रभू रामचंद्राचे वंशज मानणारे, शेजारचा एक शिरियास गाव नावाचं गाव आहे, तर तिथले सगळे लोकांनी एक पण केला होता. ज्या वेळेला मंदिर पाडलं त्यावेळेला काय पण केलं होतं, पण एवढंच केलं होतं की जोपर्यंत रामाचं मंदिर बांधलं जात नाही तोपर्यंत पायामध्ये चप्पल किंवा बूट घालायचा नाही आणि डोक्यामध्ये पगडी घालणार नाही, हे त्या लोकांनी शपथ घेतली. अरे शपथ घेतली, किती वर्ष पाळली? 500 वर्ष. एकदा ज्यांनी कोणी शपथ घेतले असेल आपल्या वंशजांनी, त्यांची ती परंपरा त्या गावकऱ्यांनी 500 वर्ष पाळली. आणि ज्यावेळेला प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं अयोध्येमधलं, त्यानंतर त्यांनी स्वतःच्या याच्यामध्ये पगड्या पण घातल्या डोक्यामध्ये आणि पायात पायतन पण घातले. 500 वर्ष अनवणी. काय विचार असतो माणसाचा, काय मन बनलेलं असतं. म्हणून कुठल्या कामासाठी आपलं मन महत्वाचं आहे. मन तयार केलं पाहिजे. ज्याचं मन तयार होईल त्याच्याच हातातून चांगला कारभार होतो. पण मन तयार नसेल तर चांगलं काम देखील बिघडून जातं. सहज होणारं काम सुद्धा बिघडून जातं मन तयार नसेल तर. मन तयार केलं पाहिजे. आणि मन तयार करायला आत्मबळ असलं पाहिजे आपल्याकडे, आत्मशक्ती असली पाहिजे की नाही मला हे काम करायचं. हे मनाने ठरवलं तरच होतं. तुकाराम महाराज म्हणले, नाही निर्मळ मन काय करील साबण. तुकाराम महाराज म्हणून गेले. आता मनाला लावायची साबण कुठं निघाली का? अख्ख्या जगात कुठं पण नाही. अख्ख्या जगामध्ये मनाला घासणारी साबण कुठं नाही. तर मग साफ कसं व्हायचं? पण मनाला साफ करणारी यंत्रणा, मनाला साफ करणारे कथाकथन, मन स्वच्छ करणारी जागा, ही जी जागा आहे ना आजची, महाराजाच्या तोंडून, पाचपोर महाराजाच्या तोंडून आपण जी कथा ऐकतो ते कथेची जागाच म्हणजे आपलं मन साफ करणारी जागा आहे. आपलं मन त्याच्यातून साफ होतं. कथे कीर्तनातून आपलं मन साफ होतं. आणि आपलं मन साफ झालं की आपल्याला चांगलंच दिसतं.
चांगल्या मनाच्या माणसाला वाईट करावं असं वाटतच नाही. कोणाचं काही नुकसान व्हावं, कोणाचं काही त्याला पीडा लागावी असं त्याच्या मनात कधीच येत नाही. कारण त्याचं मन साफ आहे, मन स्वच्छ आहे. आणि म्हणून मन स्वच्छ असलं पाहिजे याचा अर्थ असा आहे की आपण आपलं ठरवलं पाहिजे की आपल्यापासून दुसऱ्याला कोणालाही नुकसान पोहोचता कामा नये, दुसऱ्याचं नुकसान होऊ नये. लोक आपल्याला चांगलं म्हणू नये तर न म्हणू. काय केलं पाहिजे? लोक आपल्याला चांगलं म्हणू नये तर ना म्हणू, आपल्याला वाईट कोणी म्हणू नये, आपल्याला वाईट कोणी म्हणू नये. एवढी तरी दक्षता घ्या ना. एवढी तरी दक्षता घेतली तरी तुमचं जीवन हे तुमचं जीवन उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही, तुमचं जीवन भाग्यशाली झाल्याशिवाय राहणार नाही. पण आम्ही ती काळजी घेतली पाहिजे की आम्हाला चांगलं म्हणावं. याच्यासाठी खूप लोक प्रयत्न करतात. याला सांग त्याला सांग, मोठाले फोटो बिटो लाव, सगळे करतात चांगलं म्हणावं. लोक उगीच चांगलं म्हणत नाही. पेपरला नाव आलेलं कोणी चांगलं म्हणत नसतं. त्याची कृती काय आहे, तो वागतो कसा, तो राहतो कसा, त्याचं कोणाबरोबर त्याची दोस्ती आहे. चांगल्या माणसाबरोबर दोस्ती केली तर माणूस चांगला राहतो, वाईटाबरोबर दोस्ती केली तर वाईट होतो. महाराजांनी इतके वर्ष सांगू पण जे वाईट घडतं, ज्याला वाईट करायचं ते बिचारे येतच नाही इथं. तुम्ही काही सांगा, महाराज सांगतात की व्यसन सोडा, व्यसन करू नका. व्यसनी माणसं कुठे येतं तिथं? ते येतच नाही. उगाच कशाला जायचं ऐकायला. महाराज म्हणले हे सोडा ते सोडा, आपण नाही सोडणार, मग त्याच्यापेक्षा न गेलेलं बरं आहे. पण व्यसनाने आपलं नुकसान होते, आपण डोळ्यांनी पाहतोय. संसार उद्ध्वस्त झालेत हे आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलं. निगुतीने संसार करणारे सोन्यासारखी माणसं देखील इतकं बिघडून जातात, तितकं बिघडून जातात. घरदार सगळं नाहीसं होतं. याच्या अनेक उदाहरणं आहे. आणि आता इतक्या वर्ष थोडे जरा वयस्कर माणसामध्ये अर्ध्याच्या वर गेला, 40 उलटल्यावर गेला, त्याला हे अशी व्यस्त लागत होती. आता काळ बदललाय. आता शाळातली पोरं, कॉलेजली पोरं यांच्याकडे पण ते आले. ते सगळ्यात वाईट आहे, ते सगळ्यात वाईट आहे. अजून त्याचं लग्न व्हायचंय तरी त्याला व्यसनाने घेरलंय. हे चांगलं नाही, हे चांगलं नाही. आता बाहेरून मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग येतोय. आता बाहेरून येतो, पाकिस्तानमधून येतो. तो कसे पैसे कमवायला नाही येत तो बाहेरचा ड्रग, पाकिस्तानातून आलेला ड्रग, ते पैसे कमवासाठी नाही व्यवसाय करत. त्याने ठरवलंय की असा ड्रग पाठवून, अशी व्यसनं लावून, असं पोरांना बिघडून भारतातल्या तरुणाची ताकद कमी केली पाहिजे. भारताचा तरुण हा 50-60 वर्षातच म्हातारा झाला पाहिजे. आणि म्हणून तरुणाची ताकद करायसाठी अशा प्रकारचा ड्रग पाठवतात. आपण आपल्या गावामध्ये सुद्धा आपण तर त्यापासून दूर राहूच, पण एकट्याने दूर राहून भागत नाही. आपले शेजारी पाजारी तसेच असले पाहिजे. आपल्या गावात कोणी असेल तर त्याला आत्ताच त्याला सांगून सवरून सोडून द्यायला लावलं पाहिजे. हे आपलं काम आहे. महाराजांची कथा ऐकायची म्हणजे
महाराज उपदेश करतात, व्यसन करू नका, व्यसनाधीन राहू नका. म्हणजे व्यसनाधीन असलेल्या माणसाला व्यसन सोडायला लावा, हा त्याचा अर्थ आहे. तुम्ही व्यसनाधीन राहू नका, व्यसनाधीन होऊ नका. याचा अर्थ तुम्ही एकट्यापुरतं नाही, तर आम्ही आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्याला, पाहुण्याला, याला त्याला, मित्राला, त्याला तुम्हाला दूर करावंच लागेल. व्यसन म्हणजे आग आहे, आग कधी पसरती सांगता येत नाही. विचार करा, आपल्या गावात एखाद्या माणसाच्या एका कोपऱ्याला एकाला घराला आग लागली, ज्याचं घर इथं आहे मधी, एका कोपऱ्यात आग लागली, त्याचं घर मध्ये आहे, त्याचं पटत नाही ग्रामपंचायतच्या भांडणावरून. त्यामुळे हा देखील ते पळत जातो आग इजायला. का जातो रे बाबा? तुपलं त्याचं तर भांडण बी आहे, त्याच्या घराला आग लागली, मग तू काहून चालला बादली घेऊन? तर त्याला हे माहित आहे ती आग मग आपल्या घरापर्यंत येऊ शकते. एक एक घर जाळीत, एक एक घर जाळीत, एक एक घर जाळीत, माझ्या घरापर्यंत आग येते, माझं घर जाळून जाईल. त्याच्यापेक्षा तिथली आग बुजवली पाहिजे, तिथली आग बुजवली पाहिजे, म्हणून घरातली बादली घेऊन जातो पळत पळत. व्यसनाचं पण तसंच आहे. गावातल्या एका कोपऱ्यात जरी असला एखादा माणूस, तरी त्याला तिथंच थांबवलं पाहिजे, नाही तर हळूहळू ती आग आपल्या घरापर्यंत येईल. व्यसनाची आग देखील आपल्या घरापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही, ही लक्षात घ्या. आणि तिथलं तिथं तिला दाबा, तरच उपयोग आहे. नाही तर आपल्याला काय करायचं? मरे नका, त्याच्या बापदादाचं तो करतोय, खाऊ द्या. तो खुद शेती विकतोय, विकली तर मी घ्यायला तयारच आहे, पण त्याला विकू दे, पिऊ दे त्याला. काही माणसं तर मुद्दाम पाजतात, असं पण ऐकलं मी. त्याला खरं लग्न कर, मोठं लग्न कर. आता याला माहित आहे त्याच्याजवळ काही नाही, तरी हा त्याला सांगतो, बघ तुझ्या त्या माणसाने किती मोठं लग्न केलं, आणि तू तुपल्या पोरीचं साधं लग्न असं कसं होईल? मोठं केलंच पाहिजे. अरे याजवळ काही नाही ना, मग विक जमीन. शेजाऱ्याचा तयारच असतो जमीन घ्यायला. म्हणजे लग्नाचं मोठं करायचं हे दाखवून सुद्धा काही जणांनी जमिनी घेतल्यात शेजाऱ्याच्या. काय गरज होती? आम्ही कथा कीर्तन याच्यासाठी ऐकतोय, याच्यासाठी नामस्मरण करतोय, याच्यासाठी आम्ही त्याग करतो का? तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे खेड्यात घडतात. त्या घडू नये. एकमेकाला सहकार्य केलंच पाहिजे. एकमेकाला आपण सहकार्याची भूमिका असली पाहिजे. पूर्वी होती, आता ते काही दिसत नाही. माझ्या लहानपणी पाहिलं मी, एखाद्याची पेरणी लांबली एखाद्याची, तर एक शेजारचा माणूस आपलं पेर झालं की आपली टिफन, आपलेच बैल, आपलं चाडं ते घेऊन त्याच्या शेतात जातो पेरायला. जात होते की नाही? जात होते ना. काहून रे बाबा? तर त्याचं पेर लांबणीत पाऊस आला तर या पेरणीत त्या पेरणीत आठवड्याचा फरक पडतो. आठवड्याचा बियात फरक पडला की जे कंच लागतात त्याच्यात फरक पडतो, आणि पाखरं जास्त तर त्रास देतात. म्हणून एक सगट पेरणी असली पाहिजे, ही त्यांची प्रवृत्ती होती. हा विचार होता त्यांच्या लोकांमध्ये. एकमेकाला सहकार्य करत होतो. त्याला इर्जी जाणं म्हणत होते, इर्जी जाणं. तर हे आपलं सहकार्य होतं. आणि आपला देश काही गरीब नव्हता. आता जी गरिबी वाटते ना आपल्याला, तर तो आपला देश काही गरिबी नव्हता. तर इंग्लंडचे काही लोक भारतात येण्यापूर्वी
जेव्हा इथं आले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटायचं. इंग्लंडच्या लोकांना कपडा माहीत नव्हता, त्यांच्याकडे कापसाची पेरणी नव्हती, त्याच्याकडे कापसाची पेरणी नव्हती. तर ते इंग्लंडचे लोक म्हणे, भारतातला माणूस कसं काय म्हणे, तर झाडापासून लोकर काढतो, कापसाला ते लोकर म्हणायचे, आणि तिचे कपडे विणतो. आपण ऐकतो पण आपल्याकडे इतके पातळ नरम मलमदार कपडे होते, इतके कपडे होते. तर एकदा ते लिखित आहे, औरंगजेबाची मुलगी त्याच्या दरबारात आली, 7 कपडे अंगावर घातले तरी तिचं शरीर दिसत होतं. औरंगजेब म्हणे त्या कपडे बदल क्या, मैंने 7 कपडे डाली तरी तिचं शरीर दिसत होतं. इतकं पातळ कापड आपल्याकडे विणत होते. ही श्रीमंती होती. सोनं प्रचंड होतं, सगळ्या मंदिरात सोनं. महाराज लोक सांगतात बऱ्याच ठिकाणी, अरे आम्ही काशीला गेलो यात्रेला तर सोनं काठीला बांधून जायचो घेऊन, कोणी नाही भेटत आम्हाला चोर. आपल्याकडे जो इंग्रजी माणूस इथे होता मॅक्स मुलर नाही, तो आमचा लॉर्ड थॉमस मेकॅलो, तो इथं गव्हर्नर होता. तर तो सांगत होता की भारतातले माणसं इंग्लंडचे जादा दिवस गुलाम नाही राहणार. का त्यांचे गुलाम का राहणार नाही, तर भारताच्या लोकांमध्ये नैतिकता जादा आहे, इमानदारी आहे, प्रामाणिकपणा आहे, एक दुसऱ्याला मदत करण्याची इच्छाशक्ती आहे. त्यामुळे ते कदाचित लिहिणं कमी असे, पण प्रामाणिक लई लोक आहे, लई प्रामाणिक लोक आहे. मी सगळीकडे हिंडलो भारतात, मला कधी चोर भेटला नाही, मला कधी भीक मागणारा भेटला नाही. ही 1835ची घटना आहे, मी सांगतोय. 1835 साली, फार दिवस झाले नाही, या 35ला आता होतील काही वर्ष. तर त्यावेळेला तो मॅक्स मुलर सांगतोय की मी सगळीकडे हिंडलो, मला चोर दिसला नाही, मला भीक मागणारा भेटला नाही. म्हणजे इतकी समृद्धी होती आमच्यात. आम्ही आमचं उत्पन्न करायचो, आम्ही आमचं खायचो, दुसऱ्याचं लुटून खात नव्हतो. ही एवढी समृद्धी आपल्याकडे होती आणि एवढा प्रामाणिकपणा होता. मी ऐकलं, एक गोष्ट खरी आहे खोटी आहे मला माहीत नाही, पण एका शेतकऱ्याने त्याचं घर विकलं. गावात पडकं झालं होतं, मग ती जागा विकून टाकली, शेतात बांधलं होतं. आता ज्याने जागा घेतली त्याने ते सगळं उकारलं, पाया बिया सगळं उकारला, आणि ते उकारता त्याला सापडला हंडा. नव्या माणसाला ज्याने घेतलं त्याला. हा तो नवा माणूस काय म्हणला ज्याने घेतलं त्याला, अरे हंडा नाही घेतला मी विकत, मी फक्त जागा घेतली, हंडा मापला नाही. पण तो हंडा घेतला आणि त्या पहिल्या माणसाकडे गेला ज्याच्याकडून विकत घेतलं होतं त्याच्याकडे. म्हणे बाबा हे तुझा हंडा आहे, मी हंडा विकत घेतला नाही, मी जमीन विकत घेतली, तेवढा प्लॉट विकत घेतला, हे हंडा विकत घेतला नाही, तुझा तुला. तर तो काय म्हणला, तो म्हणला मी याच्यातलं सगळं विकलं, याच्यात माझं काही राहिलं नाही, हे तुझं, त्याच्यात माझं काही राहिलं नाही, हे तुला सगळं विकलं. तदंग भूत वस्तूस, काडी कचरा झाड पाले जे असेल त्या जागेवर ते सगळं तुला दिलं, माझं आता काही नाही, मला नको. दोघांचे भांडणं सुरू झाले. ते म्हणे तुपलं, ते म्हणे ते तुपलं. हंडा, सोनं नाणं असेल त्याच्यात, पैसा असेल त्याच्यात. आता कसं वाटतं लोकांना, आजची काय परिस्थिती आपली. अरे पोलिसाला बी कळू देणार नाही, शेजाऱ्या पाजाऱ्याला सोडा, कुठं गायब करतील पता नाही. ही माणसाची जी काही वृत्ती आहे, ही वृत्ती सगळ्यात नाही म्हणत मी,
अजून आपला देश फार चांगला आहे, सगळ्यात नाही आपला देश फार चांगला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जे काही ऐकतो कथा कीर्तनात ते आपलं जीवन घडवण्यासाठी, आपलं जीवन घडलं पाहिजे, चांगलं जीवन राहिलं पाहिजे. शेवटपर्यंत आपण लोकांनी आपल्याला चांगलं म्हणू नये तर ना म्हणू, लोकांनी वाईट म्हणू नये एवढं तरी पाळा, बस सगळ्याचं कल्याण होऊन जाईल. आपले संस्कार आहे, खूप मोठे संस्कार आहे आपल्याकडे, अनेक संस्कार आहे. त्याच्यात लग्नाचा एक संस्कार आहे. आता सोडा, आता मायबापाला काही विचारत नाही पोरं पोरी, पण ते प्रमाण फार कमी आहे, फार कमी, फार कमी. बाहेरच्या देशात खूप आहे, आपल्या देशात नाही अजून. एखादं दुसरं पूर्वी पण होतं. काही जण म्हणतात पोरं लय आगाऊ असतात ना, आणि पोरी पण तशाच असतात. श्रीकृष्णाने नाही का आणली पळून रुक्मिणीला, सांगता ना महाराज, श्रीकृष्णाने पळूनच आणलं ना, आमच्या अमरावतीहून नेलं. आणि मग असं जर पळून लग्न करायचं असेल तर ते पोरं आधीच ठरवून ठेवतात. कोणी म्हणलं ते हे सांगा. मग श्रीकृष्णाने आणलं का? श्रीकृष्ण आणि रामामध्ये फार अंतर आहे. श्रीकृष्णामध्ये आणि रामामध्ये खूप अंतर आहे. त्यामुळे आता हे जे आपल्याकडे चालतंय ते फार थोडे, पण तोही एक संस्कार आहे लग्नाचा, तो केला पाहिजे. परदेशात असं होत नाही, इंग्लंड वगैरे तिकडे असं होत नाही. एकदा लग्न झालं रे झालं, म्हातारपणापर्यंत तेच राहतात. त्यांना आश्चर्य वाटतं की 60-70 साल 80 सालापर्यंत लग्न झालेले नवरा बायको दोघंच कसे काय राहिले, इतक्या वर्ष कसे राहिले. हा संस्कार आहे आमच्याकडे. आमची जी संस्कृती आहे, भारतीय संस्कृती, सनातन हिंदू धर्माची संस्कृती, ही आम्हाला शिकवते. हिची ही परंपरा आहे. एकदा लग्न झालं, कदाचित मुलं बाळ झालं तर दुसरं कोणी करत पण नाही, पण नाही झालं तर करतात आहे. लवकर वारलं तर तो काही दोष द्यायसारखा विषय नाही. पण तिकडं कोण कोणाला कधी सोडील पता लागत नाही. आपल्याकडची एक बाई गेली होती तिकडं फिरायला, तिचा नवरा ती पोरं घेऊन. एका ठिकाणी तिने काय पाहिलं, एका ठिकाणी तिला दिसलं की एक तिकडची बाई हातात पंखा घेऊन, एक ती कबर होती ना, कबर जिचा माणूस पुरला होता आणि त्याच्यावर इटाने बांधतात ना, आपण समाधी म्हणतो, काही म्हणतो, तर त्याला प्लास्टर वगैरे केलेलं होतं, तर त्याला वारं घालीत होती. आता आपल्याकडच्या बाईला असं वाटलं की काय जीव आहे, त्या थडग्याला वारं घालू राहिली. आपण तर फक्त ते जळूस तरच वारं घालतो, बाकी नाही. पण तिकडं म्हणे मेलं पुरलं सरी थडग्याला वारं घालणं. मग इथे जाऊन त्याला उत्सुकतेने विचारलं, बाई कोण होतं रे तुझं, तुलाही प्रेम केलेलं दिसतं त्याच्यावर. ती काय म्हणली, नाही काय नाही, हा माझा दुसरा नवरा होता आणि त्याने मला जाताना सांगितलं होतं की माझं ते थडगं वाळूस तर तू तिसरा करू नको. आणि मग हे लवकर वाळत नाही मेलं म्हणून आवा घालते. हे लवकर वाढलं तर मला तो उभा आहे तिथं गाडीजवळ, त्याच्याबरोबर लग्न करायचं. आता ती संस्कृती कुठं ना आपली संस्कृती कुठे, मरुस तर तेच जोडपं. मग ते काय करतात, ते म्हणते ना हे लग्न लावतात ना, ब्राह्मण लावतो, मंगळाष्टक म्हणतात, अक्षता फेकतात, त्याच्यामुळे यांचं तो संस्कार असेल. मग ते इथं आल्यावर लग्न करतात परत दोनदा मरेपर्यंत राहायसाठी. पण ही आपल्या भारतीय संस्कृतीचा हे एक परंपरा आहे. आणि म्हणून अशा परंपरेमध्ये आपण आहोत. आपण कीर्तनकाराचं मोठ्या प्रमाणामध्ये ऐकलंय. या विषयावर खूप बोलता येईल, वेळ भरपूर झाला आहे, पण मी नेमकं एक सांगतोय.
आपल्या देशामध्ये जेव्हाला श्रीकृष्णाचा काळ होता, रामाचा काळ होता, त्याच्यानंतर अनेक वर्ष आपल्याकडे दुसऱ्या धर्माचे लोक नव्हते. होते कोण? एक सनातन धर्मावाले, एक थोडेफार बौद्ध धर्माचे, नंतर जैन धर्माचे, एवढेच लोक होते. पण ते मूर्तीपूजक होते, बाकी सगळे मूर्तीपूजक होते, काही कोणाला काही घेणं नाही. पण इसवी सन 700 मध्ये इसवी सन, आता त्याला जवळपास 2000 वर्ष झालेत, त्यांनी आक्रमण केलं आपल्या देशावर. आपल्या देशावर आक्रमण केलं, कशासाठी केलं? एक तर लूटमार होती, आपण श्रीमंत होतो खूप, त्यांनी लूटमार करून न्यायची. आणि त्यांनी ठरवलं होतं की भारताला देखील आपण त्यांना त्यांचा धर्म सोडायला लावणार, आपल्या धर्मात त्यांना घेणार. आणि म्हणून इसवी सन 700-750 वर्षापासून ते आक्रमणं सुरू झाली. आणि अनेक आक्रमणाला आपल्या लोकांनी तोंड दिलं. कधी जिंकले, कधी हारले, गोष्ट वेगळी, पण त्यापासून आलेत. आणि सतत 1000-1200 वर्ष या ठिकाणी ते आपल्या लोकांना धर्मांतरित करीत गेले. एक तर व्हा, मनाने व्हा, नाही तर तलवारीने तरी व्हा. तलवारीचा धाक दाखवून, पैशाचा धाक दाखवून अनेक गोष्टी करायला लावल्या. आणि म्हणून आता अनेक लोक जे धर्मांतरित झाले, ते आता रोज आपल्याला त्याचा काय त्रास आहे आपल्याला माहीत आहे. पण असं त्याला सुद्धा रोखलं. पण इतक्या त्यांनी आपले देव तोडले, मूर्त्या फोडल्या, मंदिरे होते मोठे ते तोडून टाकले. आपल्या लोकांनी पुन्हा बांधले, पुन्हा तोडले. काय कारण होतं? की तुमची देवाधर्मावरची श्रद्धा कमी करा, कमी व्हावी म्हणून. तुमचा देव तुम्ही म्हणता लय ताकदवान आहे, त्याला आम्ही दगड मारला फोडलं तर काही म्हणत नाही. आणि तुम्ही म्हणता आमचा देव लय ताकदवान आहे, अमुक आहे तमुक आहे, ते फोडले. तुमची देवधर्मावरची जी श्रद्धा आहे, जी भक्ती आहे, ती कमी व्हावी म्हणून. तुमच्या मनातून तुमचा धर्म विसरून जावा, सनातन धर्म असेल तो विसरून जावा, यासाठी त्यांनी जबरदस्ती केली, सगळे मार्ग अवलंबिले, तरी आपला धर्म नष्ट झाला नाही, आपली संस्कृती बुडाली नाही. जगात अनेक संस्कृत्या बुडाल्या, पण आपली संस्कृती बुडाली नाही, सनातन हिंदू धर्म बुडाला नाही. त्याचं एक महत्त्वाचं कारण काय असेल तर एकीकडे ते जसे प्रयत्न करत होते धर्मांतराचे, तसे आपल्याकडे लोक आपल्या धर्माचा प्रचारच करत होते. आपल्या धर्माचा प्रचार एकीकडे चालूच होता. आता जसे पाचपोर महाराज आहे, हे प्रभाकर महाराज आहे, बाकी सगळे महाराज आहे, हे सगळे महाराज मंडळी त्याही काळात होतीच ना. एकीकडे त्यांनी एका गावात धर्म, दुसऱ्या गावात किंवा पुन्हा त्या गावात जाऊन पुन्हा ते सुपडा साफ करत होते. आणि म्हणून आपला धर्म वाचला असेल, आपली संस्कृती वाचली असेल, आपले देवधर्मावरचे संकट वाचलं असेल, तर ते आपल्या देशात जे महापुरुष होऊन गेलेत, जे साधू संत होऊन गेलेत, जे प्रवचनकार होऊन गेले, जे कीर्तनकार होऊन गेले, त्यांनी आपला धर्म वाचवलाय, त्यांनी वाचवलाय. आता स्वातंत्र्यानंतर नाही, आता तर आपल्या धर्मावर, आपल्या संस्कृतीवर कोणी एक शब्दही बोलला तर त्याची खैर नाही. इतकी ताकद आता आपल्यात आली. का आली? तर आपला पंतप्रधान आता देवळात जातोय, पंतप्रधानच मंदिर बांधायला फोर्स करतोय. आपला पंतप्रधान ध्यानस्थ बसून देवाची महाकालीची पूजा करतोय. तुम्हाला आठवत असेल बघा, आज निकाल लागलाय,
आमच्या तामिळनाडूचा, तिथं तो मुख्यमंत्री होता, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन, त्याचं पोरग आत्ता मुख्यमंत्री आहे. आणि त्याचा भाऊ उदयनिधी हा त्याचा भाऊ. त्याने काय म्हणलं? त्याने म्हणलं हे सनातन धर्म जो आहे, तो सनातन धर्म म्हणजे कोरोना. काय म्हणलं होतं? सनातन धर्म म्हणजे कोरोना. आज तिथल्या लोकांनी त्या कोरोना म्हणणाऱ्यांचा पूर्ण सुपडा साफ करून टाकला. सुपडा साफ करून टाकलाय. बंगालमध्ये पण ते लागून चालन करणाऱ्याला, ते लोक आपल्या हिंदू धर्माच्या महिलावर अत्याचार अन्याय करणाऱ्याला ते संरक्षण देत होते. ते सरकार, त्या सरकारचा चुपडा साफ केला. आता आपण एकत्र आलो, एकजूट झालोय. आपण आपला धर्म वाचू, आपली संस्कृती वाचू, आपल्या देवाधर्माला वाचू. आणि आपले जे देवधर्माचा प्रचार करणारे जे कीर्तनकार आहे, जे प्रवचनकार आहे, जे टाळकरी आहे, माळकरी आहे, त्यांना देखील आपलं सन्मानाने वागवायचा आपण निर्णय करूया. एवढंच करा. एवढं बोलून माझं भाषण संपवतो. धन्यवाद. आता लगेचच या ठिकाणी महाआरती होणार आहे. आता आपण महामहिम राज्यपाल आदरणीय नानांचं हे कीर्तन ऐकलं. म्हणजे कीर्तन आहे का राज्यपालाचं अभिभाषण आहे, याच्यामध्येही सुद्धा अंतर नाही. पूर्वीचा देश आणि आत्ताचा देश आणि आत्ताचा हा सक्षम संस्कृतीप्रधान देश. आरती झाल्याशिवाय जाऊ नका. थांबा सर्वजण, आता आरती होईल. आपापल्या जागी उभं राहायचं आहे सगळ्यांनी. चालेल ना? आपापल्या जागी आरतीसाठी उभं राहायचं आहे.